राजर्षी शाहू स्मृती केंद्र समितीच्या वतीनं राधानगरी धरणस्थळी शाहू विचारांचा जागर, सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचा वारसा जपणाऱ्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त राजश्री शाहू स्मृती केंद्र समिती राधानगरी यांच्या वतीनं राधानगरी धरणस्थळी उत्साहपूर्ण जयंती सोहळा संपन्न झाला। शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक लक्ष्मी तलावाच्या साक्षीने त्यांच्या पुरोगामी विचारांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून शाहू विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य समिती करत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती। आज राधानगरी धरणस्थळी हा सोहळा साजरा होत असल्याने त्या विचारांची प्रत्यक्ष प्रचिती येते असे ते म्हणाले। तर डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता विशद केली। यावेळी कार्यक्रमास राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, उपअभियंता प्रवीण पारकर, फेजिवडे सरपंच प्रतिभा कासार, पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, शिवाजी चौगले, दादासो सांगावकर, बशीर राऊत, चंद्रकांत चौगले, मृणालिनी पोवार, वीरेंद्र मंडलिक, अंकुश पाटील, सचिन भाटळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले, तर आभार डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी मानले। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।